येवला येथील संपर्क कार्यालयात भुजबळ साहेबांची विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक। आज आपल्या येवला संपर्क कार्यालयात विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन वादळी पावसामुळे झालेले नुकसान, खरीप हंगाम, पिण्याच्या पाण्याची स्थिती याबाबत आढावा घेतला। येवला शहर व तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्यासह अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे। तसेच तालुक्यात काही भागात अद्यापही पाणी टंचाई परिस्थिती आहे। शेतकरी बांधवांनी खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे। या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना पुढील प्रमाणे सूचना दिल्या। शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते, बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावं। पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावे। नुकसान झालेला कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये। तातडीने पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावे। वीज पडून किंवा अतिवृष्टीमुळे जीवितहानी, वित्तहानी झालेल्यांचे पंचनामे करून त्यांना मदत उपलब्ध करून देण्यात यावी। तालुक्यात शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या 250 क्विंटल मोफत बियाणांचे लाभार्थ्यांना योग्यरित्या वाटप करण्यात यावं। शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होण्यासाठी आवश्यक तितका स्टॉक करून ठेवण्यात यावा। आवश्यकतेनुसार शासनाकडे खतांची मागणी करण्यात यावी। शेतकऱ्यांना बियाणे व खतांचा मुबलक पुरवठा होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावं। पाणी टंचाई असलेल्या भागातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा। या परिसरात 1 जुलैनंतर देखील टँकरची आवश्यकता लागल्यास तातडीने प्रस्ताव पाठवण्यात यावा। येवला शहरातील साठवण तलावात पाणी उपलब्ध करून देण्यात आलं असून शहरात नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा। पुणेगाव, दसरवाडी, डोंगरगाव कालवा अस्तरीकरण काम आढावा व सूचना दिल्या। पुणेगाव, दसरवाडी, डोंगरगाव पोहस कालव्याचे टप्पा 1 व टप्पा 2 अंतर्गत अस्तरीकरण करण्यात येत आहे। हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं। आवश्यक त्या ठिकाणी पोलीस विभागाने सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या। यावेळी अधिकाऱ्यांनी अस्तरीकरणाचे टप्पा 1 मधील राहिलेले काम 30 जून 2025 पर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती दिली। येवला शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा। येवला शहर व तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारीची दखल घेऊन सुरक्षेबाबत पोलिसांनी पेट्रोलिंग करून बंदोबस्त ठेवून नियोजन करावं। कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी। येवला शहरात उभारण्यात आलेल्या पोलीस चौकीमध्ये स्वतंत्र पोलिसांची नेमणूक करण्यात यावी। येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना पोलीस अधिकाऱ्यांना केल्या। यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, येवला शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन, तालुका पोलीस निरीक्षक मंडलिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, जलसिंचन सेलचे जिल्हा अध्यक्ष मोहन शेलार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, मलिक मेंबर, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, अविनाश कुक्कर यांच्यासह महावितरण आदी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, येवला, नाशिक।